गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. सकाळच्या वाजल्यात 8. ऊन पडले आज लवकरच. मस्त छानपैकी असं थंडी कमी वाजती ऊन पडल्यावरती. आणि रात्री सगळा पूर्ण वाटा सारवून घेतला. तुम्ही तर बघितलं. आजचा दिवस घरी म्हणलं सगळं स्वच्छ करून घ्यावा. वाटा सारवल्यावर भारी वाटायला लागलं. मस्त अंगण ही स्वच्छ केलं, झाडून काढल्यावर. तर पलीकडं कडवाळ लागले मोठं व्हायला. माझा चाललाय घरात स्वयंपाक. अजून गाईचं आवरायचंय. या चला, दूध नाही आणलं, बाहेर जाऊ नको, चल लवकर. सरपणाचं वज आणले, चूल पेटवायची. अजून कणिक मळली. इकडं कढई तापली का तवर. आज गुरुवार आहे शेवटचा, त्याच्यामुळं आम्हाला पण खिचडीला बटाटा लागायचं होतं. म्हणलं चला आता सगळ्यांनाच बटाट्याची भाजी करूया. म्हणून मग डायरेक्ट कुकरलाच बटाटे लावले. लगेच म्हणलं भाजी कढाई घालायला येईल. तिकडचा टेबल इकडं आणला गॅस मांडायसाठी. बटाटे शिजत आली का? चल बाहेर नको जाऊ. अजून अण्णा दूध आणायला जायचंय. चला. नाही गेला अण्णा दूध आणाय अजून. बापू आज घरी नाही, सकाळ सकाळ गेले त्याला. चल आज जायचंय आम्हाला रानात भाजी काढायचं. त्यामुळे लवकर उरकावं लागेल. आत्याला जायचंय बाजारला. आज आहे गुरुवार, त्याच्यामुळं चहाही झाला. आता म्हणलं शेंगदाणे भाजून घेऊन कालवण शिजाय टाकलं म्हणजे बाहेरचं आवरायचं, कपडे धुवायची. तर आत्याला असते चपात्या. आता गेल्या देवपूजा करायला. म्हणलं देवपूजा करून आली तर बापू ही येतो रानात जायला. थोडं कमी करते ग. खाली बसून स्वयंपाक करायचं. हे आता उभा राहून कवर बसायचं. पाय दुखायचं खरं नाही. सवय नाही अशी उभा करून राहून स्वयंपाक करायचे लवकर. त्याच्यामुळे आज शेवटचा गुरुवार. चला, मार्गशीर्ष महिना आता संपत आलाय. आज आमुषा पण मला वाटतं संध्याकाळून लागायची. तर आता उद्यापासून आमची ड्युटी झाली चालू. आजच्या दिवस सुट्टी आहे, पण आज काम आहे भरपूर. काल पण भरपूर काम होतं. आज आता रानात जायचंय. मेथीची भाजी काढायची, धुवायची. परत आत्या बापू बाजारला जायची. आज काम आहे आजच्या दिवस भाजी काढायची. भाजी पण संपल. आता मग बारीक आहे परत ना. दूध आणाय तू जाती का अन्नाला लावू? बापू नाहीत घरी. बर त्याला उठव म्हणा, दूध आणाय जाऊ. उशीर झालाय. उरक हो. तिकडे जार मध्ये पाणी आहे. तो ती मांजरं बघ कशी मागं हिंडते. ती काय करू त्यांना आता. ती वरडायला लागलं. किती वेळ झालं. अगं ही वराटतय ग. बघ कसं वराटती. काय काय करू मी तर. ती दूध आणायला जाय नाही तर तूच सांग आता. तो आलं लगेच पायात. लगेच अंगाला बसतं चिटकत. हो दोघं आली. हो मला चूल पेटवायची. या गाय बांधली चराने, झालोट करायची. हे ना लय काम आहे. चल काय देव लोक दोन्ही काय होत आहे. सर माग. मला गॅस बंद करून जाऊ दे बाहेर. आजी डोळा झाकून वराटते. कसं करायचं हा? थांब बाई थांब. लावते अण्णाला. थांब, अण्णाचं कुठपर आलंय मला जाऊन बघावं लागेल. अण्णाला उठावते, कारण की हे आता सुक लावणार नाही. हे अशा बाया हिंडणार महाग. अण्णा होय रे. तिकडे पाण्याला जाळ चाललाय. हात त्यांचं तिकडे जाळायचं चाललंय. आता चला मला पण ओरकावं लागेल. सकाळ सकाळ आमच्या इकडे असं वातावरण झालेलं असतं. मस्त सारावल्यावर पण कसं दिसायला लागलं बघा. बाहेर दिसतंय का नाही. लुक येतोय. लुक अंगणाला.
उठला का अण्णा दूध आणायला? उठ बा, उठ 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 उठ. पूजा करायची चालली. उठ बाबा, चल मी चालली, मला काम आहे. तुला उठ उठ बसाय करायला मला नाही सवड. माझं तसंच चाललंय काम. हा ते गॅस बंद केलाय. चूल पेटाय घालू का? मस्त असं छान. चल, कुठे गेलता? काय भाकरी खायची आहे? खायची का? कुठं हिंडून आला काय म्हणून. उठन तर वरती गुलछडीला किती मस्त फुलं आलेत, लय छान वास येतो. असं द्या बाय सगळ्यांना. गुड मॉर्निंग.